एक प्रसंग घडला आणि तेव्हा मला खरा सुफी पंथ कळला. की म्हणजे मी सिंधुकाठी अशी एका घाटावर बसले होते. संध्याकाळची वेळ होती आणि तिथे सगळे अशी लोक म्हणे नवस फेडायला येतात असं मला सांगितलं. तर एक बाई अशी आली, तिने एक छोटी होडीवाला घेतला, ती आत गेली, बऱ्याच पाण्यात गेली. तिथे तिने नदीची पूजा केली, नमस्कार केला, काय तिने म्हटलं असेल ते म्हटलं आणि मग एक वस्तू पाण्यात टाकली आणि मग ती परत आल्यावर तिला मी विचारलं, काय कशाला मी आला होते? हे मन्नत पुरी होई इसले आहेत. बरोबर, पण तुम्ही टाकलं काय त्याच्यावर? ते म्हणाले कुराण डाला. क्यों? माझ्या चेहऱ्यावरचं प्रश्नचिन्ह तिला कळलं. कुराण डाला क्यों? मस्त क्यों? इतनी पढी लिखी हो तुमको समझ में नहीं आता? असं म्हणून ते निघून गेली. बरं, मग मी त्या माझ्या सहकार्याला विचारलं की काय आहे. तेव्हा त्यांनी सांगितलं, इथे अशी एक समजूत आहे की जर तुम्हाला खुदा, अल्लाह, देव जो कोणी आहे तो समजला तर तुम्ही सुफी झाला. आणि एकदा सुफी झाला किंवा तुम्हाला कुठल्या धर्मग्रंथाची गरज नाही. आणि हे तुम्हाला जेव्हा कळतं की आता मला धर्मग्रंथाची गरज नाही, मला कळलं देव काय आहे, तर मग मी इथे येऊन कुराण पाण्यात टाकते. अशा त्या अशिक्षित बाईनी मला सुफी म्हणजे काय हे मला सांगितलं की कुठल्याही धर्मग्रंथाची आता गरज नाही. मला देव म्हणजे काय, चांगला माणूस म्हणजे काय, चांगला माणूस म्हणून जगणं म्हणजे काय हे समजलं.